से पकड़ना हॅपी बर्थडे वहिनी. हैप्पी बर्थडे आज वहिनींचा बर्थडे आहे. आज अरे मला बर्थडे विसरल्यानंतर गिफ्ट कसं असं न सांगता भेटतं. बायकोचा बर्थडे विसरलो म्हणून पनिशमेंट गिफ्ट माझ्याकडून. माफी मागितली, पण आय डोंट थिंक की तिला माफीतच फक्त खुश करावं म्हणून. जाऊ द्या, आता छोटस गिफ्ट मागितलंय, द्या घेऊन. अरे पनिशमेंट गिफ्ट बाबड्या, माझ्याकडून स्वखुशीने घे. छोटस नाही, तुला 10-15 ड्रेस घ्यायचे, 10-15 ड्रेस घे. मस्त घे ना एखादा असा ढिंचाक एकदम ढिंचाक पूजा सारखा. काय माझं लक्ष आज पूर्ण तुझ्यावरच आहे बाई. नको नजर हटी दुर्घटना घटी असं होऊन जाईल. तुला जे घ्यायचं ते घे. हो, डेट हटी दुर्घटना घटती ती. भारी वाटतोय, पण थोडा वर तो ब्लॅक. मोबाईल ठेवायला का? ब्लॅक आणि तो पहिलेवाला दोन्ही घे ना, दोन्ही पण घे ना, मला आवडलं घे. बापरे, फिरून नाही पाहते तू. छान दिसतोय प्रिया. हा पण व्हाईट सँडल आणलेले आपण. ट्राय कर ना, एकदा ट्राय कर ना. मग तिने घेऊन टाक सिलेक्ट करण्यापेक्षा. ओ इकडे ते लेडीजचं इकडे. हा आपला लुक आहे आजचा. कसा दिसतोय मी? कसं दिसतोय? भारी दिसतोय. थँक्यू सो मच. मला आवडतं, तारीफ झाली की जरा. ओ मॅडम, ओ मॅडम, पीछे तो देखो. झाली का शॉपिंग? मग आनंद गगनात मावला. ड्रेस एक घरी घालेल, एक इकडे घालेल. हा चालेल. बरोबर ना? येस. अर पोपट झाला. 26 मी तो पण विचार करत होती, मी आता इकडे जर नवीन ड्रेस घातला इकडे घालेल, मग मी घरी गेल्यावर कोणता दुसरा घालू अजून. म्हणून मी तुला म्हटलं जेवढे घ्यायचे तेवढे घे. खोला ना. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या सरप्राईज ब्लॉग मध्ये. आज काय आहे तर आज आहे विश यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे पिहू. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे कोको. तुझ्या बर्थडे नाही. पिहूचा आहे बर्थडे आणि अचानक भयानक प्लॅन झाला आमचा. आज आम्ही बोईसरला जाणार होतो. बॅग पॅक करून, बघा ओले कपडे पण याच्यातच सगळं, पण अचानक जसं तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल, वहिनींनी मला सांगितलं म्हणून मी थांबलो. सो आता काय झालं, मग आम्ही नाशिकला आहेत. बाय द वे हा माझ्या मावशीचा बेडरूम आहे, बघून घ्या. म्हणजे किती भारी सेटअप झालेला आहे. पण मी तुम्हाला बोललेलो ना, जसं की पूर्ण घर झाल्यानंतर मी दाखवेल. आता पियूचा बड्डे आहे आणि पिंपळगावच्या सगळ्या लोकांना मी बोलवलंय. सगळे म्हणजे पियूचे सासूरवाडीचे लोक. आणि हे बघा तोंडात सगळेजण. आज आम्ही बाहेर जाणार आहेत आणि भरपूर दिवसांनी आम्ही, म्हणजे माझा बर्थडे इथे सेलिब्रेट होतो. हो, खूप म्हणजे खूप वर्षांनंतर. कारण आम्ही बोईसरला असतो, नाही तर कधी अलिबागला असतो. इकडे खूप क्वचित यायचो त्याच्यामुळे. तर आता आम्ही चाललोय बर्थडे सेलिब्रेट करायला. कुठे जातो काय माहित नाही. सो ब्लॉग चालू झालाय. ब्लॉग बघा, फुल एंटरटेनिंग ब्लॉग असणार आहे. आणि बर्थडे साठी विश करा आमच्या बर्थडे गर्लला. विश आले असतील तर सगळ्यांना माझ्याकडून थँक्यू सो मच. असंच प्रेम राहू द्या. प्रेम आपल्या ब्लॉग वरती दाखवा. हो, प्रियाची इच्छा आहे बर्थडे विश आहे ना, तर तिच्या सबस्क्रायबर वाढू द्या. आणि ह्या ब्लॉगला आहे ना जवळ 1 मिलियन घेऊन जाऊ द्या. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया.
मतलब कुछ भी. बर्थडे गिफ्ट द्या मला. काय सबस्क्रायबर्स वाढ. सबस्क्रायबर पाहिजे तुला? मला वाटलं 1 मिलियन व्ह्यूज पाहिजे तुला. व्ह्यूज तर बरोबर जातील सबस्क्राईब वाढल्यावर. हो, प्रियानी जे मस्त नवीन ड्रेस घेतलेत ते आता ती वेअर करणार आहे. त्या अगोदर मेकअप करते. आता मेकअप झाला की मस्त तिचं नवीन लुक दाखवतो मी. फायनल लुक बघायला विसरू नका. तयार राहा. तयार राहा का? ओके. वा शॉपिंग झाली का? टॉप काव्याचा आहे. पॅन्ट घेतली तिला. अगं बाई पॅन्ट घेतली फक्त. अहो, ती नाहीच घेत होती. मी काहीच नाही, मी हाय तशीच आली. कशी दिसती पिऊ? पिऊ कशी दिसती पिऊ? बर्थडे गिफ्ट पण आलं. थँक्यू सो मच. बाई नाही वन पीस. ड्रेस आहे 1 पीस. एकदम छान. ब्लॅक शायनल पण घेतलं. डायरेक्ट झुडिओत घुसलो. विसरलो होतो ना बर्थडे म्हणून. पनिशमेंट. हा म्हणजे तुम्ही विसरले म्हणून का? हा, तिला म्हटलं मग चल काहीतरी. वाव मस्त आहे. कलर कलर पण माझ्या favorite. लय भारी आहे. मस्त आहे ना. हँडसम आपू दादा आहे तो. नाही, मी घेत नव्हते मामी. विचारा त्यांना. नाही, बळजबरी घेतले मी तिला. पनिशमेंट. घरी जाऊन राग निघाला. हा, वर्षभर ऐकावं लागलं असतं मला. ताई बोलल्या की माझ्याकडून तो गिफ्ट. मला वर्षभर घ्यावं लागलं असतं. ऐकावं लागलं असतं बाई. बघा बघा आजू बघितलं का? कुठे आजू मामा? बघा इथं बघा बायकोची कशी सेवा करते. इकडे इकडे. हा बघा, दाखव. बोला. खूप छान दिसती. ओ बोलव. मला बर्थडे विसरल्यानंतर गिफ्ट कसं असं न सांगता भेटतं. तुम्ही माझा बर्थडे करता असं? वा, घरीच नाही. मला माहित तुम्ही अशी लाईन बोलतील म्हणूनच मी ड्रेस घेतला तिला. चला आता जाऊया, लेट झालं ऑलरेडी. बोलो वहिनीला. हो बघा बिबट्याची ऑर्डर. तुम्ही विसरता. हा, अप्पू दादांना पण दाखवायचं का? बघा अप्पू दादा बघा. दाखवा जाड आले ते मावशी. कसं बघतोय. काय? कोको तू काय बघतो रे कोको? चला झालं झालं. चला लेडीज गँग चलो. So, सगळे डेस्टिनेशनला पोहोचले आता. आणि आता अजून एक गाडी यायचं वाट बघतो आणि आले ते पण आले. झोपला काय तो? कोको झोपला? म्हणून मला माहिती. बस बस बस. रेडी का? मी क्लिअर दिसतो मला. रेडी रेडी. चल्लो बस. हा मामा मी खातो खातो. घेऊन टाक. केक जाऊन दे केक. थँक्यू सो मच. झालाय मस्त. आता सेलिब्रेशन करून आता आहे आमचा डिनर टाइम. वाडा स्पेशालिटी. चपाती भाजी वेगळी रस्सा.
या बघा या 3 महाराण्या परत जाऊन बसल्या फोटो काढण्यासाठी. एवढं जेवण झाल्यावर पण यांचं आहे ना फोटोवरून मन भरत नाही. काय करावं. तिथं सगळे जाऊन बसले आणि वहिनी इकडे फोटो आहे. काय काय ही पार्टी तुझी भेटली माझ्यामुळे. हा तेच सांगतोय तरी त्यांना फोटो नाही काढत. जेवण झाल्यानंतर इथेच मस्त यांची सोय आहे शेकोटी करायची. तर आता शेकोटी करता करता परत सगळे फोटो. एकदा फोटोचा नाद लागला का नुसते फोटोसाठीच जातात. रेडी 3, 2, 1 गो. आता विषय असा झाला आमचे पागलपंथी पाहून हॉटेलवाल्यांनी लाईट बंद केले तरी आम्ही जाय ना. आता ते म्हणताय जा झालंय आम्ही शेकोटी करत बसलो इथे. सगळे आता बसलेले इथे. सो चला आता जाऊ घरी जाऊन मग आपण बोलूया सगळ्यांसोबत. आपल्याला थोडंसं एक हे पण करायचं आहे. बर्थडे स्पेशल आहे एक गोष्ट ती करूया घरी जाऊन. चला. पोलीस पकडायला. विश यू व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे टू यू. अर्ध्या रस्त्यात गाड्या लावल्या डायरेक्ट. आता सगळ्यांनी टायमिंग अर्ध्या रस्त्यात गाड्या लावल्या. मग तिसरी गाडी कुठे आहे आपली. त्यांना पाहिलं दिसलीच नाही आपली गाडी. हळूहळू. हॅपी बर्थडे डिअर वाईफ. अशीच खुश राहा सुखी राहा आनंदित राहा आणि अशीच प्रगती करत राहा. चला चला निघायचं का? 1 वाजला नाही तर पोलिस पकडून देतील रात्रीचे. आज वहिनींचा बर्थडे आहे. आज पुढे काहीच नाही ते बोलतो. आणि आम्ही अशी हवा घेतोय आणि 18 डिग्री थंडी टेम्परेचर आहे. म्हणजे आता 15 झालं एवढी थंडी तरी पण आम्ही वाव मस्त असं वाटतं मनालीला आलोय. वहिनी तुम्हाला आज बर्थडेची काय फिलिंग येते सांगा. मला खूप स्पेशल अशी फिलिंग येते आणि मी खूप खूप हॅप्पी आहे. आणि सगळ्यांनी खूप छान सेलिब्रेशन केलं. सो थँक्यू सो मच. सगळ्यांनी खूप छान कमेंट सुद्धा केल्या त्याबद्दल सगळ्यांना थँक्यू. हा का तरी अलार्म 2 मिनिटं लेट झाला. अच्छा बंद कर. थँक्यू सो मच. थँक्यू हा थँक्यू. येस भेटूया लवकरच. ड्रेस कसा आहे माझा. अरे नाही थँक्स. भारी एकदम खूप छान वाटतं. म्हणजे फोटोपेक्षा असं समोर भारी वाटतं. हा कोको माझं शांत बस. माऊला आवाज दे. माऊ आवाज दे. माऊला आवाज दे. लाईट लागते. कोको बघा कोको. तू मी बोलतोय. बसा बर्थडे गर्ल मावशी आणि अप्पू दादा वहिनी आणि काका यांच्याकडून सेलिब्रेशन आहे. गुलाबजामचा लय भारी केक आणला गो. वाव विकत आणला. किती पैसे दिले हो. ते मोजले असतील तुम्ही पैसे म्हणून त्याने एवढा भारी केक दिलाय तुम्हाला. डॉलर तर बुडाले ना आपले. डॉलर उडाले बाबा. कोको हात घालेल बर का प्रिया आता. हॅपी बर्थडे कोको. हॅपी बर्थडे का
ए मावशी उठ ना, चल ना. ओ वहिनी या. मावशी रागवली का बरं? काय झालं? का बरं रागवली? कॅन्डल लावायची का? तुम्हीच रडवला असेल, लय सासूरास करता. चला सरप्राईज हे होतं की मावशीन त्यांनी पण केक घेतलेला. चला चला. काय साडी? ओ, त्या म्हणता, बरं आहे नवऱ्याचं घर. चला चला रेडी का सगळे या. थांबायचंय बरं का? हे पण हे नको लावायला ना पोरांनी. मोठी लाव. नको नको कॅन्डल नको नको. एकच लाव. लय भारी आहे ते. होय. होती ना मी पण चढणार होती. भैया स्पार्कलची पण होती ना. घेतला ना. अरे जे सरप्राईज मी बोलत होतो ते सरप्राईज माझे काका मावशी वहिनी. ओ वहिनी पुढे या तुम्ही. हो वहिनी या ना. वहिनी सॉरी वहिनी नाही नाही काय झालंय बघा आम्ही आहे ना सगळे येत होतो. तुम्हाला ब्लॉग बघून समजेल आम्ही कुठं थांबलो होतो. तर हे ना कधी पुढे आले नाही कोण आम्हाला कळालंच नाही. आणि मग मावशी वहिनी इकडे वाट बघत बसले 12 वाजेची. सो आम्ही 20 मिनिटं लेट झालो त्याबद्दल सॉरी. आता केक कट करायचं जे तुम्हाला मी बोललो ना सरप्राईज आहे तर हे वहिनींनी स्पेशल सरप्राईज ठेवलेलं होतं. आणि मग आता आम्ही सर्व तो आपण तिकडेच आहे, तो उठत नाही, तो आळशी झालाय सध्या. नाही सॉरी तो आळशी नाहीये कारण तो सकाळी मुलांना सकाळी शाळेत सोडायला जातो. पूर्ण पेटवा. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear you. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. हा आणि बोल गोड गोड बोला. गोड गोड खा गोड गोड बोला. राग नका मार. बाबा बाबा हा ओ बाबा या पुढं. गोसाई काका या पुढं. हा शुगर माणूस आहे मला. हा का गोड नाही खात ना तुम्ही? ओ या वहिनी या. वहिनी या. मामी या. पण तुमच्या सगळ्यांच्या आग्रहामुळे मला गोड खावं लागलं नाही. तुम्ही गोड असं कसं लागतं ते आजच समजलं मला. हा आपण आला. खाली सांडू नका फक्त. हे इकडे सगळे तुटून पडलेले इग्नोर करा. अरे आरामशीर सावकाश. सगळ्यांना केक कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. अरे बापरे दे नाही नाही हा करा. बापरे तुम्हाला आवडतं ना केक? कॅलरीज वाटतं. ओ बापरे तुम्ही जर हा ब्लॉग बघतील ना तुमच्या कॅलरीज मी आठवितो. लय प्रेम आहे माझ्या नवऱ्याचं माझ्यावर. मला विसरले ना का तू? दादा मी तेच म्हणणार होती. हा मा भैया राहिला होता. झाले सगळे. हो खाली जाऊ देतो. अरे व्हिडिओ करा कंटिन्यू. आता रे जाडी होईल आपले कॅलरी. तर कसा वाटला तुम्हाला आमचा व्हिडिओ? सगळ्यात पहिले तर कसा वाटला तुला बर्थडे? खूप छान, खूप मस्त. सगळी फॅमिली एकत्र आली, खूप भारी वाटलं. आता उद्या जाऊ आम्ही घरी बोईसरला. सगळे पाहिजे होते अजून मजा आली असते. येस. बट एनिवे तुला मला सरप्राईज कसं वाटलं? खूप छान वाटलं. सरप्राईज मस्त होतं. आणि आईन त्यांनी दिलेलं, मामीने दिलेलं गिफ्ट पण छान होते. केक पण छान कट झाले आणि सगळं भारी झालं. मावशीने काय गिफ्ट दिलं तू दाखवलं नाही? हां, मी तो ड्रेस मी घरी गेल्यावर घालेल. खूप छान. मी जुडिओला तो 1 पीस ट्राय पण केलेला, तुम्ही बघ. तो गिफ्ट त्यांनी दिला मला. आणि मामींनी साडी घेतली, छान साडी पण, मस्त कलर, सुंदर. सो मग हॅप्पी का? येस.
अनएक्सपेक्टेड इव्हेंट घडलाय आज. कारण आमचा काही प्री प्लॅन नव्हता. म्हणजे मी खरं सांगतो, माझ्या डोक्यातूनच निघून गेलं होतं, जसं तुम्हाला माहीतच झालं असेल. आणि वहिनींनी सांगितलं तेव्हा आठवण आली आणि मी तिला बोललो. म्हणजे तारीख लक्षात होती पण उद्याच आहे ती तारीख हे लक्षात नव्हतं माझ्या. पुन्हा एकदा व्लॉग एंड करताना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे प्रिया. थँक्यू सो मच प्रीतू. आता माझी रीलच बघती ती मी टाकलेली. आत्ता बघती बघा. नाही बघितलं आता. किती टाइम झाला बघा. टाइम दाखव. आम्ही गप्पा मारत होतो. टाइम दाखव किती झालाय. 2:14. 2:15 झालेत रात्रीचे. सगळे गप्पा मारत होतो. मी फोन बघितला पण आता मी मोबाईल घेतला बघायला. आता बघते सगळे. 10-15 मिनिटं बघून मग झोपूया काय. आणि अजून काय गिफ्ट पाहिजे तुला? नाही काहीच नको. पक्का? येस. माझ्याकडून फक्त एकच गिफ्ट गेलंय तिला आतापर्यंत, फक्त ड्रेस. पण आता तिची मर्जी, तिला काय पाहिजे असेल. ही स्कीम फक्त आणि फक्त अजून पुढील 24 तासच अवेलेबल आहे. समजलं का? 24 तास फक्त. हा मग बड्डे उद्या संपला. सांगते. उद्या पाहिलं ना, असं बाकी राहतं काहीतरी. खूप साऱ्या कमेंट्स आल्या असतील बर्थडे विशसाठी. सगळ्यांना थँक्यू सो मच. असंच प्रेम नेहमी असू द्या. सो बाय बाय, टेक केअर, गुड नाईट. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.